हाय नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. आज लय लवकर गुड मॉर्निंग झाली, म्हणजे 7:30 वाजल्यात, पण आमचं आवरलंय. काय करता? स्वयंपाक, भाजी, भाकरी? होय, हॉटेलवर जायचंय का? बर जावा मग. आपलं रशी त्यांना पीस तर काय आवडत नाही, आपलं रशी पाणी भाकरी खाऊन या. तुम्ही काय मला भाव द्याय ना. काय झाले तुम्हाला सांग का, रविवारी मंडई आणली होती. मला वाटतं जर महिना 2 महिने होत आलं. येताना जाताना आणायचं पण देण्यात राहत नाही. आणि बाजारात जी असतो ना आपला, किती असतो बाजार. आज गेलं की पिशवी भरून आणली मोठी इऱ्याची, 2 पिशवी आणायला लागते. ते हातात धरायची नाही किरायची. महागारी आलं ना, येताना थांबूच वाटत नाही कुठे, इतकं वजन होतं. आणि आपण MIDCतनं भारी क्वालिटीचं सगळं घेऊन येतो पदार्थ सामान. मला 4-5 निरूप लावले सासूबाई हॉटेलवर जेवा या. जावा की मग, तुम्हाला कधी नाही म्हणले. ती गेलत नाईट शिफ्टला, आल्यात आता चहा प्यायचा. आणि आता आम्हाला जायचंय मका आणाय. तुम्हाला तर सांगितलं तो का, तिथे एक टायली आणून टाकली, तुम्हाला दाखवल मी. मोबाईल चार्जिंग केला. त्यांचं हीच होतं की घरी आल्यावर लगेच बसायचं. चार्जिंगच नव्हती त्यात, काय करून येऊन. आज उठली, चार्जिंग लावला, भांडी घासली, झाडून काढलं, चहा केला, चहा पिली, करडू बाहेर काढून चालली. काल उठली की आयता चहा पिली, ती हाय तशीच गेलती. म्हणून आज उरका म्हणला. उरका तर लाडू संध्याकाळी छान झाले का नाही लाडू? मस्त असं सॉफ्ट पैकी लाडू झाल्यात. इथं गावाच्या पड्याला आम्हाला जायचंय म्हणून म्हणलं एक व्हिडिओ जाईल छान असा मस्त पैकी. परत बी मग दिवसभर राहतो. आणि आम्हाला साड्या आणायला जायचे. कवा जाऊ? जा की कवा. तुला कवा जायचं? तुम्हाला कसली आणायची? मला नको. मला नको, त्यांना ही करायची. जीवर मध्ये साडी घेणार. जीवर वाट्याने अडकावले चांगले दिसते. दुकानात नसते तर मोर अडकावले. आता लोक एवढ्या लांब पुणेला, बारामतीला येते तर साड्या कपडे घ्यायला. तुम्ही जाताय जीवरला? 40 वर्ष झालं बारामतीचेच नेसते. मग आता जीवरला जाता का? जीवर बिगव नाही, अशा रस्त्याने रोडने अडकावलेले असतात ना मोर, त्यातले घ्यायचे का? जावा मग. जाताना किती देऊ पैसे? दिदा 15,000. हो, इतकं? मग लुगडं घ्यायचं. ते जीवरच्या साड्या ना 600-700 रुपयालाच असतात अडकवलेल्या. मी जीवरचीच आहे की, मी दर ह्याला जायची. मम्मीला ह्यांना आणायचं म्हणलं की बघून तरी यायची, नुसतं नाही आवडली तरी. पण भारी भारी साड्या असायच्या अडकवलेल्या ही छान अशा. तर जायचंय आज दुपारनं, जायचंय थोडीफार शॉपिंग करायची. आता एवढं सगळं बनवून कंटाळा आलाय म्हणलं, काहीतरी वेगळं नको का? तर आईला पण साड्या आणाय, पण आईला माझी चॉईस काय आईला आवडत नाही. आपली पुरी ठुरींची चॉईस वेगळी आणि आईंची चॉईस वेगळी. तर आईला पैसे द्यायचं त्यांची, ती काय काय आणणार. आणि आम्ही जे पदार्थ बनवल्यात मस्त असं. बरेच माणसं म्हणले त्यात आईचा सहभाग आहे. तू म्हण नको. तुम्ही मी काय वेगळं आहे का? नाही का? नाही. मी जरी म्हणलं तरी मीच आहे, ती जरी म्हणलं तरी तीच आहे. सगळ्यांना अख्ख्या जगाला माहिती की जे कोणी केलंय. आमच्या दोघींचं पण नाही, आमच्या चौघांचा हात आहे. आप्पा शुभ्राला सांभाळतात, ही कुरिअर पॅकिंग करू लागतात, ही सगळं पिठं मळून देतात, मी सगळं तळू लागते. होय, सगळ्यांचा सहभाग आहे. आम्ही चौघ एकमेकाला सहकार्य करायला आहे ना, म्हणून हा आमचा बिझनेस चालू आहे. नाहीतर मग एका माणसाचं काय, एक माणूस करूच शकत नाही. करू शकतो का? नाही. एवढा लोड एक माणूस झेपूच शकत नाही. एवढं सगळं कापण्या, शंकरपाळ्या, मिठा शंकरपाळ्या, शेव, चिवडा, शेवचं लाडू, रव्याचं लाडू, बेसनचं लाडू, शेंगदाणा लाडू, ही किती पदार्थ येतं. दिवसात आम्ही 5-5 पदार्थ तयार करतो. आता कालच बघा, सकाळी 4-5 किलो शंकरपाळ्या केल्या, दुपारनं 1 किलो चकली केली, दुपारनं 2 किलो बेसनचे लाडू केले, आणि संध्याकाळी 5-6 किलो शेवचे लाडू केले का नाही? सगळं केलं, कुरिअर केलं. आता शेवचे लाडू तेवढे राहिले तर आता मकाची एक टायली आणून आपल्याला शेव करायची आहे. 1 किलो तिखटाची शेव करून थंड केली. आणि MIDCतल्या बारामतीतल्या ज्या काय ऑर्डर आहेत त्या दिल्या ना, म्हणजे आमची दिवाळी पार पडली का? दिवाळीच पार पडली. ज्यांना कोणाला दिवाळी राहिल्या घ्यायची ती तर घेतेलच, पण दिवाळीच्या ज्या ऑर्डरी होत्या त्या सगळ्या झाल्या. आता आईला फक्त स्वयंपाक करायचा, पण भाजी काय करू हा त्यांचा मोठा प्रश्न आहे. काय करता? काय करू? सांडगे करायला. सांडगेची पण 1 किलो ऑर्डर आली, ती मी देऊन टाकलं. त्याच्यामुळे सांडगे पण नाही तर, पण आता बनवावं लागतील. 4-5 किलो बनवून ठेवावं लागतात. 8 दिवसात संपून जातात. जे काय माझ्याकडे 6-7 किलो सांडगे होते ना, ते सगळे संपून गेले. आणि दुसरा डाळीचा पदार्थ तर आईला खायचं नाही. काल तरी भोपळा खाल्ला म्हणून हाडकं दुखतात. होय, वांग, भोपळा, गवारीची शेंग, बटाटा, ही काय सगळे पदार्थ आईला खायला नाही सांगितले, पण इलाज नाही, तेच मोहर येतात ते. पण आज येताना आणीन. काय आणू मग? काय आणते? उद्या तर रविवार आहे, उद्या संध्याकाळी जाईल मंडईला. पण नाही रविवार, उद्या शनिवार आहे, आज शुक्रवार आहे. उद्या शनिवार आहे. मग काय
वार पण देण्यात राही ना. मग आज संध्याकाळ, उद्या सकाळ, परवा दिवस संध्याकाळ, म्हणजे 4 भाज्या आणायला तुला लागतील. सांगितलंय ना मला जावायचं निरोप आला. आपण आम्ही काय करू, तुम्ही जाचाल पण. तुम्ही खा दिवाळी. आम्ही का दिवाळी वे दिवाळी पण आहे का आपल्याला राहिली का? चिवडा तेवढा हाय 2-3 किलो केलेला, आणि शेवचे लाडू असते 2 किलो. तुम्हाला दावती मस्त शेवचे लाडू झाल्यात. रात्री ह्यांना म्हणलं होतं व्हिडिओ काढा, पण राहूनच गेलं. का भांडी सगळी शेवगा फिवगा तुम्हाला दाखवती. घासून ठेवला पातेलं पाकाचं. आणि हे आपले मस्तपैकी दुपारनं केलेले बेसनचे लाडू. 2 किलोची ऑर्डर आहे म्हणून तेवढेच केले, जास्त काय बनवले नाहीत. कसले लाडू इथं मला लय म्हणजे लय हे लाडू आवडते. किती सॉफ्ट आहे आहे का, छान असे मस्तपैकी मऊ. ज्यांना कोणा असं म्हणजे गरम ह्याच्याने कशाने झाकायचं म्हणून अशी पातळ ओढणी झाकून ठेवली होती, गरम गरम ताटाने झाकत नाही तर म्हणून. तर असू द्या, झालं सगळं छान असं आवरायचं. चिवड्याची पॅकिंग अशी केली आपण, हा द्यायचा आहे म्हणून ठेवलाय. झालं आता सगळं पारच पडलं. ज्यांना कोणाला घ्यायचंय नंतर ना, आता दिवाळी झाल्यानंतर ना तुम्ही घेऊ शकता. म्हणजे दिवाळी झाल्यानंतर घ्यायला असं नाही की दिवाळी झाल्याच ऑर्डर टाका. उलट जेवढं अगोदर ऑर्डर टाकचाल ना तेवढं चांगलं. म्हणजे कसं, आता 2 दिवस राहिले तर अजून उद्या सुट्टी आहे कुरिअरला, आणि परवा दिवशी कुरिअर चालू झालं. एक उदाहरण देते तुम्हाला. तर अजून उद्या आम्ही तयार करणार, कुरिअर झाल्या दिवशी कुरिअर करणार, म्हणजे तुम्हाला 1-2 दिवसात लगेच मिळून जाईल. लय दिवस वाट बघायची काही गरज लागणार नाही. त्यामुळे दिवाळी सुद्धा तुम्ही ऑर्डर दिल्या तरी काही हरकत नाही. तुम्हाला 2 दिवसात फ्रेश बनवून कुरिअर करू. आम्ही काय कुठं दोघी सासूना गावाला जात नाही, फक्त आणि फक्त आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी. मी तर जातच नाही, म्हणजे मला आवडतच नाही दिवाळीला जायला. तुम्ही जायचंय का? जाणार आहे पण ते त्यांच्या भावाची गाठ घ्यायला जायचंय होय. काय दिवाळीला जायचंय का नाही? का नाही दिवाळीला नाही जायचं, त्यांच्या भावाची गाठ घ्यायला जायच्यात. लय दिवस झालं गाठच पडली नाही, आणि गेल्या पण नाहीत भरपूर दिवस झालं. कधी गेलता मला तर आठवण सुद्धा. तुमची चुलती का चुलता वारला होता ना? हा, चुलता का चुलती? चुलता वारलं होतं. ती पण संदीप भाऊनी चिंगी नेलं आणि रिंगी आणलं. थांबणं नाही, बसणं नाही, उठणं नाही. त्यांना काहीतरी काम होतं, ज्याची त्याला काम असतात. म्हणून आता काय करा माहिती का, 2घच जण जावा, 2 दिवस राहावा, खावा पिवा आणि माघारी या. हो, मामाला वाईस करंजा ही आवडतात, करून न्यायच्या छान अशा मस्त पैकी. तर असू द्या, चाललंय. गरा आणलाय, साठ्याचं पीठ आणलंय म्हणून म्या. हा, आता आमचं फक्त दिवाळीत राहिलंय, बाकी काय करंजी, तेवढी करंजीत. बाकी ते सगळे पदार्थ, थोड्या शंकरपाळ्या आहे, 2-3 चकल्या आहेत, 2-3 रव्याचे लाडू इथं, 2-4 बेसनचे लाडू इथं, शेवचे लाडू इथं. लक्ष्मीपूजनला आपल्याला लागतं ना म्हणून सगळे पदार्थ. शेव सुद्धा आहे म्हणजे कुठला, आणि ती सगळं तुमच्यामुळं, आमच्यामुळं काहीच नाही. कारण की तुम्ही ऑर्डर टाकला म्हणून थोडं आम्हाला शिल्लक राहिले. नाहीतर आम्ही दिवाळीत म्हणजे हीच केलं नसतं, दिवाळीला सुरुवात केली असती. पण तुम्ही अगोदर ऑर्डर टाकताय म्हणून आमच्याकडे शिल्लक आहे. तुमचं परत एकदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, सगळे ऑर्डर टाकल्याबद्दल, घेतल्याबद्दल. होय, ह्या वर्षी लय विकलं का नाही? लय विकलं, मन सोक्त विकलं, मन भरून गेलं पार. इतकं बनवून फ्रेश असं दिलं तुम्हाला. तर असू द्या, आम्हाला उशीर होतोय, पार 7:30 वाजल्या. बाय सगळ्यांना. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि या चहा प्यायला छान असा सकाळचा चहा चाललाय आता. चला, रानात आलो, पण एवढं ऊन लागतंय का नाही, उन्हाचा का चेहरा चमकतोय, चांगला दिसत नाही. तर आलो, मकाची कटायली ह्या रानातली, ह्या रानातली एक टायली भरली. 2च टायल्या कणस होती यावर्षी. तिकडे एखादी टायली, म्हणजे 3 टायल्या कणस असते ना बहुतेक. आणि झाल्या ती पेंड्या घ्यायच्यात ना. हा, थोडं राहिले, 2-3 घामेली. मी म्हणलं झालं पण नाही. किती तर झालं म्हणलं तरी 2-3 घामेली. आणावं इकडं घामेली, माझ्या ध्यानातच नाही. इकडलं भरायचंय म्हणून पिशवी, पाण्याची बाटली, शर्ट, स्कार्प टाकून पिशवी आणली होती. सकाळ सकाळ काय स्कार्प याची गरज नाही म्हणून मग आले. आता एवढा एक डिप्पू राहिलाय, ही एवढा भरला ना की झालं. काल हिकडलं वायसन तिकडं रानात होतं, ती नेलं. सावलीला बसून तुम्हाला सांगते, ऊन लागतंय.
सकाळ सकाळचं ऊन पण मी म्हणलं चटकत नाही. बरं वाटतंय, लय चटकते. सकाळी 8 वाजता रानात आलतो आम्ही, 7:30 वाजता. ही कामावून आलं, 6 वाजता सुट्ट्यात 7:30 वाजेपर्यंत. नंतर न दात घासून चहा वगैरे घेतला आणि नंतर न रानात आलो. तासात टायली भरायची झाली असेल मला वाटतं. 9 वाजून 12 मिनटं झाले तिथं. 10-12 मिनटं वर लागली. ती पण फोन येतात, ती फोनवर बोलत बोलत उशीर होतो. एका या बारामतीच्या ताईंला चकली द्यायची 1 किलो बनवून, त्यांचा फोन आलता. तर असू द्या, भरतो आता एवढी टायली, ती मकवान काय आहे ती, आणि जातो आता घरी. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. घरच्या बरोबर रानातलं पण काम बघणं गरजेचं आहे. ह्या वर्षी काही लय काम नव्हतं रानातलं. बाजरी तेवढी काढून खुडली बायांनीच गोळा करून आम्ही आणली होती. आणि आता पण मका मोडून काढून कुटी करून दिली माणसांनी. ती आम्ही कणस घेऊन घरी चाललोय 2 टायल्या. आणि बाकीच्या रानातली हिरवीच कुटी देऊन टाकली होती, विकली होती, कारण की गुरांना काही इतकी लागत नव्हती म्हणून. पाण्याची बाटली नाही का, नाही पाण्याची बाटली आणली शुभ्राची. शुभ्रा घरीच या. शुभ्राला कपडे आणायला जायचे. शुभ्रा 2-3 दिवस झाले शाळेत गेलती. कुणाचं ऐकलं असेल कपडे आणायच्यात म्हणून. ती म्हणत होती पप्पा मला पण कपडे घ्यायचे. तिला जायचंय, तिला कपडे आणायची, शॉपिंग करायची थोडीफार. तर बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.